नमस्कार. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आज आपण नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील सामान्य नागरिकांचा कल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात नक्की बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूणच काय समस्या आहेत, त्याच्याबद्दल नागरिकांना काय वाटतं. आपल्याबरोबर अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, काय सांगाल? एकूणच अनेक समस्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नवी मुंबई प्लॅन सिटी आहे, पण तरी देखील अनेक समस्या आहेत. काय सांगा? आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी दिल्या, पण अजून आम्हाला हव्या त्या सुख सुविधा मिळत नाही. गरजोपोटी घरांचा प्रश्न आहे, गावठाण विस्ताराचा प्रश्न आहे. आम्ही हाय त्याच घरात राहत होतो. महापालिका परमिशन देत नाही, सिडको काही देत नाही. त्यामुळे एक प्रकारे त्याच घरात राहायला लागले. अख्ख्या नवी मुंबईचं रिडेव्हलपमेंट होत आहे, पण गाव हाय त्याच आहे, हाय त्या परिस्थितीच आहे. कुठल्या समस्या, लाईटीचा प्रश्न असो, काय असो, रस्ते तसेच गटारांची बेकार परिस्थिती अशी झालेली आहे. आणि कुठले ज्येष्ठ विरोधक केंद्र नाहीत. आम्ही जागा द्यायच्या आणि सुख सुविधा दुसऱ्यांना मिळतात. आणि कुठला आमदार आतापर्यंत या प्रश्न सोडू शकले नाही का? एवढ्या वर्ष प्रकल्पग्रस्त आमदार बनतात, पण ते फक्त त्यांचे पोट फुगवण्याचं काम करतात. त्याला ग्रामस्थांशी काही लेणं देणं नाहीये. आणखी काय जाण्यास तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय समस्या जाणवतात? काय आज MIDCने एवढ्या जागा घेतल्या प्रकल्पग्रस्तांकडून, तर प्रकल्पग्रस्तांना आज ते झोपडपट्टी तुम्ही तिथे वसवली फक्त, आणि तुम्हाला आम्हाला जागा का घेतलेल्या आहे की कारखाने बांधून, कंपन्या बांधून आणि रोजगार उपलब्ध करून. आता त्याच याच्यावर IT पार्क्स आणि बिल्डिंगी बांधत आहेत. मग याच्या पुढे आम्हाला काय मिळणार आहे? प्लॉट तर देणार नाही तुम्ही, मग काय आम्हाला काय देणार तुम्ही याबद्दल? असं तुम्ही याबद्दल आमदार केव्हा बोलले नाही विधानसभेमध्ये की आज JNPTला जागा गेल्या, त्यांना 12.5% सिस्टीम चालू झाली, पण नवी मुंबई फक्त तुम्ही जेवढी जागा जाईल त्याच्याबद्दल फक्त एक प्लॉट देण्यात येतो. मग इथले आमदार का नाही आजपर्यंत बोलले? आपण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या, अजून पण समस्या जाणून घेऊयात. इतरही नागरिक आहेत. सर, काय सांगाल? काय समस्या आहे तुमची? समस्या भरपूर समस्या आहेत. कोपरखानामध्ये पाण्याची समस्या आहे. कमी दाबाने पाणी येत आहे, पाणी भेटत नाही. त्याच्यानंतर रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती, रिक्षावाल्यांचे टायर जातात, टायर चोरीचे प्रमाण. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा आम्हाला फुटपाथने जायचं, तर मधीच आता ती नवीन सिस्टम बॅनरची झाली, त्यांच्यामुळे ते बराच त्रास होतोय. भाजीवाले, फेरीवाले साहेब लोक आले तर ते ओढत घेऊन जातात भाजी. ते आम्ही चालणाऱ्याला आमच्या पायाला लागतं, रक्त येतं तरी सुद्धा आम्ही काही कंप्लेंट काहीच करू. ते म्हणतात, भाजीवाले म्हणतात महानगरपालिकेकडे जा. भाजीवाल्यांची एवढी बिकट परिस्थिती, छत्र्या लावून बसतात वरती. त्याच्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक छत्री घेऊन जायचं कुठं, चालायचं, समस्या एवढी बेकार झाली ना का काहीच खरंच नाही. आता मी मध्ये एक दिवशी कोपरखाना स्टेशनला गेलो, पाणी तुंबलं होतं. महानगरपालिकेत गेलो, तिथं सांगितलं बाबा असं पाण्याचं आहे. ते म्हणजे जा तुम्ही ह्याच्यामध्ये जा. महानगरपालिकेत गेलो, महानगरपालिकेवाल्याने मला म्हणले की ह्याच्यामध्ये सिडकोमध्ये जा. सिडकोमध्ये ते लावून स्टेशन, तिथं ते सिडकोमध्ये गेले. ते म्हणजे आमच्याकडे नाही. महानगरपालिकेमध्ये हा काय कारभार आहे? नुसतं पाणी नुसतं पाऊस. आणि त्यावेळेला ते चाललं होतं, ह्याचं सुरक्षा सप्ताह चालला होता त्यांचा ह्याच्यासाठी. समस्या भरपूर आहेत. अजून समस्या देखील आहे. पाण्याची समस्या जाणून घेतली, फुटपाथची समस्या आहेत. काय सांगाल? एकूणच तुम्ही काय समस्याला तोंड देत आहेत? तुमचा कल कोणाकडे जातो? माझा तसं म्हणजे वैयक्तिक म्हणायचं गेलं तर आज आम्ही मुंबईतून नव्या मुंबईमध्ये 1985 साली आलो. त्यापासून आम्ही मुंबईत बघितलेली आहे परिस्थिती काय होती आणि इथली परिस्थिती. हे तसं बघायला गेलं तर खूप म्हणजे ह्या शहरामध्ये आम्हाला त्याचा बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आम्हाला त्याचं हे घेतलेलं आहे आम्ही. आणि आता इथे जे चाललेलं आहे रिडेव्हलपमेंटचं काम प्रत्येक ठिकाणी, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये येणाऱ्या समस्या आहेत की जे कन्स्ट्रक्शनचे जे काम चालू आहे, तर त्या ह्याच्यामुळे धुळीचं साम्राज्य एवढं झालेलं आहे की अक्षरशः शाळेच्या आवारात काम चालू आहेत आणि तिथले विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होतोय. धुळीचा एवढं साम्राज्य, वेगवेगळे आजार वाढत चाललेले आहेत. तिथल्या परिसरात म्हणजे मच्छरचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. डेंग्यूचा हे जास्त प्रमाणात हे आहे. त्यावर जर आरोग्याच्या ह्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्याच्यावर महापालिकेने बराच लक्ष दिलं पाहिजे. कारण का स्वास्थ्य चांगलं तर आपण हे चांगलं. तर तुम्ही त्या ह्याच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करावा असं मला वाटतं. एकूणच आरोग्याचे प्रश्न देखील आता नागरिकांनी मांडलेले आहेत. आपल्यावर आणखी काही जण आहेत. तुम्ही काय सांगाल? कुठले महत्त्वाचे मुद्दे बेलापूर विधानसभेत आपल्याला वाटतात आणि कोणते अपेक्षा आहेत नागरिकांच्या पूर्ण करू शकतात?
आपली नवी मुंबई शहर हे 20व्या शतकातलं असं शहर आहे की जे पूर्वनियोजित शहर आहे. म्हणजे इथे मुंबईसारख्या समस्या भेडसावायलाच नाही पाहिजेत. आपलं स्वतःचे 2-2 धरणं असताना सुद्धा आपल्याला पाण्याची समस्या जाणवते. आपलं पाणी ठाण्यात पळवलं जातं, बदलापूरला दिलं जातं, आणखी कुठे कुठे पालघर इकडे तिकडे दिलं जातं. तर हे असं न होता आपलं पाणी आपल्यालाच मिळावं ह्यासाठी नाईक साहेबांनी सुद्धा, आदरणीय नाईक साहेब दर हप्त्याला मीटिंग लावून आयुक्तांना सांगितलेलं आहे की नवी मुंबईचं पाणी हे कुठल्याही याला न जाता पहिलं आमच्या लोकांना मिळू दे आणि आम्हाला जर पुरलं तर ते दुसरीकडे जाऊ दे. दुसरी गोष्ट अशी आहे की नव्या मुंबईमध्ये आता फक्त पाण्याचाच प्रश्न उद्भवतोय, परंतु याच्या पुढे जाऊन आज ज्या रिडेव्हलपमेंट चाललेले आहेत, आज आपली घरं आहेत, समजा 100 घरं असतील एका सोसायटीत, तर तिथे आता 200 घरं होणार आहेत. त्या 200 घरांचं इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज लाईन, पाण्याचे प्रश्न आणि सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न हा असणार आहे की पार्किंगचा प्रश्न. इथं बिल्डरांचे दलाल आहेत काही किंवा आणखी कोण कोण आहेत, ज्या गोष्टी लोकांना आज रिडेव्हलपमेंट होत आहे परंतु त्यांना काय दिलं जातं हे कोणाच माहीत नाही. लोकांना फक्त एवढंच कळतंय की आपलं रिडेव्हलपमेंट होतंय, बिल्डिंग नवीन होते, परंतु त्याच्यामध्ये पुढे कसं जाऊन आपल्याला आपली परिस्थिती काय निर्माण होणार आहे, हे लिगल होणार, इनलिगल होणार, अशा कितीतरी बिल्डिंग आज आहेत की ज्या आज बनून तयार आहेत पण त्यांना लोकांना तिथे प्रवेश नाही मिळत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही गोष्टी व्हाव्यात, रिडेव्हलपमेंट व्हावेच, कारण 30 वर्ष होऊन गेल्यात, बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजेत, पण ते रिडेव्हलपमेंट हे कायदेशीर पद्धतीने व्हावं आणि लोकांना त्याचा चांगला मोबदला मिळावा. आज लोकांच्या ज्या बिल्डिंग म्हणतात त्यांना काही फॅसिलिटी नाहीत, परंतु बिल्डरचे जे हे आहेत त्यांना भरपूर फॅसिलिटीज आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा जी आज सामान्य पब्लिक आहे ही LIG टेनंट आहेत, यांना स्वतःला पण काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे नव्या मुंबईत आज उभरते नेतृत्व आहेत, आज तरुण वर्गाला वाव दिला पाहिजे. आम्ही तर मागणी केली आहे BJPकडे की तरुण वर्गाला द्यावेत, इथे उमेदवारी द्यावी, मग ते कोणालाही द्यावं पण तरुण वर्गाला द्यावं. युवा पिढी पुढे आली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. आणखी पण काही लोक आहेत. रिडेव्हलपमेंटचा देखील विषय झाला, अनेक समस्या त्याच्यानंतर देखील वाढणार आहेत. तुमचं काय मत आहे आणि कोण या अपेक्षा पूर्ण करू शकतात? आणि माझे 3 फक्त प्रश्न आहेत, 3 विषय आहेत. त्याच्यामधले पहिला विषय आहे महिला सुरक्षितता, दुसरा विषय आरोग्य आणि तिसरा विषय आहे रोजगाराचा. आणि हे आमदारांच्या अखत्यारीतले विषय आहेत. म्हणजे पाणी बिणी ह्या गोष्टी जर पकडल्या तर ते काय मान्य करतो ते महापालिकेच्या अंतर्गत, ज्यावेळी महापालिकेची निवडणूक लागेल त्यावेळी आम्ही त्या विषयावर बोलू शकतो. पण हे जे महत्त्वाचे विषय महिला सुरक्षितता, मला खरोखर खेद वाटतो की आमच्या इथं 10 वर्ष महिला आमदार असून सुद्धा आज आमच्या कोपरखेण्याच्या ताई, आमच्या उलव्यामधल्या ताई यांना जर असं ओढून किंवा एवढं बलात्कार होतो, अक्षरशः मला चीड येते या गोष्टीची. तुम्ही महिला आमदार आहात, 10 वर्ष काम केले आहेत, तुम्ही खूप सिनियर आहात, आम्ही तर खूप छोटे अजून लोक आहोत, सामान्य नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे तुम्ही हा आवाज का नाही उठवला, तुम्ही अजूनपर्यंत त्यांना का नाही भेटलात, का नाही मदत केली तुम्ही त्यांना, आणि त्या प्रश्नावर तुम्ही का आंदोलनं केली नाहीत. तुम्ही सत्ताधारी पक्ष, आज मी बघतोय तर हे महायुतीचं जे सरकार आहे 3 पक्ष, तरी पण अजित पवार साहेब ते ह्याचं आंदोलन करतायत. शिवाजी महाराजांचा हे केल्याबद्दल, पुतळा आमचा हे केल्यामुळे आंदोलन करतायत. म्हणजे तुम्ही पक्षामध्ये जरी असाल तरी तुम्ही हे करताना, पण महिला सुरक्षितता ह्याच्यावर ह्या स्थानिक आमदारांनी विषय घ्यायला पाहिजे. स्थानिक आमदार फक्त विषय कुठले घेतायत, संडास बांधण्यामध्ये त्यांना फार मोठी हे आहे. ते तुम्ही जर जाल आता कुठल्याही नवी मुंबईमध्ये, हे सुयोजित शहर आहे, मला वाटतं प्रत्येकाकडे 1 BHK आहे, हे तिथं प्रत्येक घरात टॉयलेट आहे. असून दे, टॉयलेट ही महापालिकेची जबाबदारी आहे, त्यांनी ते बांधायला पाहिजे, पण आमदाराचं काम आहे का ते? तर त्याच्यामध्ये तो एक विषय येतो की त्यांनी त्या आमदाराचं काम केलं नाही. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सुज्ञ आणि सुशिक्षित एरिया जर कुठला असेल तर तो नवी मुंबई आहे. आणि मला नवल वाटतं ह्या नवी मुंबईकरांचं पण, की एवढे तुम्ही सुशिक्षित असून तुम्ही एखाद्या सुशिक्षित उमेदवाराला का नाही निवडून आणत, का तुम्हाला उमेदवार सुशिक्षित मिळत नाही का? तर माझी मागणी ही आहे की पुढच्या वेळी जो कोणी तुम्ही निवडून द्याल तो उमेदवार तरी सुशिक्षित असावा किमान, आणि अशा उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून त्याला प्रश्न मांडते. दुसरा विषय होता आरोग्याचा. फक्त 3च पॉईंट आहेत माझ्यावर. मी बोलल्याप्रमाणे महिला सुरक्षितता झाला, माझा आरोग्याचा विषय. आरोग्य विषय ताईने आता काहीतरी 250 कोटीची निविदा काढलेली आहे, निविदा काढली, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे नवी मुंबईत एवढे मोठे मोठे हॉस्पिटल बांधलेत आपण, मीनाताई बांधले, सार्वजनिक आरोग्य आपलं सेक्टर वाशीचं आहे, ऐरोलीला आहे.
एवढे मोठे मोठे करोडो रुपयाचे आपण आरोग्य म्हणजे हे बांधलेले आहेत, बिल्डिंग बांधलेले आहेत, तुम्ही तिथे फंड टाका ना. आज 250 करोड रुपये तुम्ही कुठनं टाकताय? नवी मुंबईकरांनी जे पैसे गोळा केले टॅक्स त्याच्यातून 250 करोड रुपये टाकताय. 4-5 हजार करोडची आपली महापालिका आहे, त्यातले 250 करोड रुपये 750 करोड टाकणार, त्यातला पहिला निविदा 250 करोड रुपयाची टाकताय. म्हणजे नवी हॉस्पिटल कोणी बांधायला पाहिजे? जर तुम्हाला फंड आणायचं आहे राज्य शासनात आणा ना, नवी मुंबईकरांच्या कारातनं कशाला आणताय? आज तिथे नगरसेवक नसल्यामुळे जो आमदार असेल, मंत्री असेल, नवी मुंबई पूर्ण महापालिका खाली करून टाकलेली आहे. माझा विश्वास आहे ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी नगरसेवक डोक्याला हात लावतील, कारण ते ज्यावेळी जाईल तेव्हा शून्य बजेट मध्ये घ्याना कामं करायला लागतील. ही दुसरी समस्या आहे. जे म्हणजे फंड आणायचे तुम्ही राज्य शासनात आणा, तुम्ही स्थानिक आमदार आहे. तिसरा विषय होता की रोजगारासाठी जसे आता आमचे भाऊ बोलले की आम्ही आमच्या जमिनी दिल्यात, इथं भूमिपुत्रांनी अख्ख्या जमिनी दिल्यात, त्याच्यावर अख्ख्या मोठ्या मोठ्या झोपड्या उभ्या राहिल्यात आणि त्या झोपड्यांना आता तुम्ही SRA साठी भांडताना उपोषण करताय. म्हणजे जमिनी या भूमिपुत्रांच्या, त्याच्यावर तुम्ही झोपड्या बांधायला दिल्यात, आता त्यांच्यासाठी तुम्ही भांडताय. आणि तिथे आणि जे गावठांमध्ये जे एवढे वर्ष चाललेलं आहे की आम्ही तुम्हाला गावठांमध्ये परमिशन देऊ, गावठांमध्ये FSI देऊ, गावठांमध्ये कुठं काय तुम्ही केलंय? तोच विषयावर आता परत निवडणूक होते आणि त्याच विषयावर परत ह्यांच्याकडनं काय होणार नाही. रोजगार जो आज विषय महत्वाचा आहे सध्या चालू आहे की नवी मुंबईत 3,500 ते 4,000 कंपन्या आहेत आणि नवी मुंबईतली किती मुलं ही नवी मुंबईत न राहता जातात कुठे? मुंबईला कामाला जातात, पनवेलला, तळोजाला, रसायनीला आणि बँगलोरला पोरं कामाला जातात. जायची गरजच नाही पडली पाहिजे त्या मुलांना. एवढ्या 3,500-4,000 कंपन्या आहेत, तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. बरं, कायदा सांगतो या गोष्टी, ह्याच्यावर स्थानिक आमदारांनी कुठल्याही प्रकारचं बोलले नाही. माझी सर्व नवी मुंबईकरांना विनंती आहे, ह्या इलेक्शनला जो कोण उमेदवार तुम्ही असेल तो फक्त सुशिक्षित असावा, त्याला नवी मुंबईचं पूर्ण अभ्यास असावा, अशा अभ्यासपूर्ण माणसाला तुम्ही निवडून द्याल, हीच एवढी अपेक्षा. आणि सध्या तुम्ही म्हणाल की कोणाला निवडून द्यायचं, तर हे सगळं खिचडी सरकार आहे. मला वाटत नाही ह्या निवडणुकीमध्ये पण इकडचे तिकडं तिकडचे इकडं. कालच 2-3 आमदार म्हणजे टीव्हीला निर्लज्ज म्हणता कळस, मला ह्याने नाही तिकडे तुतारी वाजून मी, अरे तुमचं चाललंय काय? म्हणजे लोकांना गृहीत पकडा तुम्ही बिंदास. माझं म्हणणं आहे यंदा सगळ्यांना चान्स दिलाय, यंदा मनसेला जर चान्स दिला तर नक्की मला वाटतं नक्की बदल घडेल. सगळ्यांना चान्स दिला, एकदा राजसाहेबांना चान्स द्यायला हरकत काय? माझी अशी वैयक्तिक मागणी आहे. धन्यवाद. आपण अजून पण समस्या जाणून घेऊया. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय समस्या वाटतात? तुमचा कल कोणाकडे? समस्या अशी आहे की नवी मुंबईमध्ये चरस गांजाचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे, त्यामुळे चांगल्या कुटुंबातली पोरं वायाला जात आहेत. यावर काय ती योग्य अशी ठोस कारवाई होत नाहीये. कोणतरी असं डॅशिंग नेतृत्व यावं ज्याच्या अंडर पूर्ण महापालिका द्यावी, जो की काही ऍक्शन घेईल त्याच्यावरती आणि हे पूर्णपणे बंद पाडेल. तुला काय वाटतं? तुला काय समस्या जाणवतात? पण नवी मुंबईला जर स्मार्ट सिटी म्हणतो तर तिथल्या बेसिक कम्युनिटीज तरी क्लिअर पाहिजेत. तुम्ही घणसोलीचा रोड जो बघाल, रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यांमध्ये रस्ते, हे तुम्हाला समजून येणार नाही. आणि मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती काम करण्यात आलं होतं, परंतु ते आज ज्या दर्जाचं काम झालेलं आहे, ते रस्ते जे आहेत त्याच्यावरनं डबल खड्डे झालेले आहेत. आणि आरोग्याचा जो विषय, आपण जर बोनकोड्याच्या इथे गेलात किंवा बाकीच्या ठिकाणी गेलात तर ते लोक बोलतात की तुम्ही वाशीला जा, तुम्ही इकडे जा, तर त्या ठिकाणी तुम्ही का त्याची तरतूद करू शकत नाही, हा आमचा प्रश्न आहे. धन्यवाद. आपल्यावर काही तरुण वर्ग देखील आहेत, तुम्ही काय सांगाल? काय प्रश्न जाणवतो आणि कोणाकडून अपेक्षा आहे? सध्या जर तुम्ही आरोग्य व्यवस्था बघितली तर एकदम अवस्था एकदम बिकट आहे. पालिकेमध्ये गेलो तर बेड उपलब्ध नसतात आणि बेड उपलब्ध असेल तर स्पेशल डॉक्टर नसतात, डॉक्टर असते तरी औषधं उपलब्ध नसतात. कालांतराने माणसांना मुंबईला पाठवलं जातं. आज अवस्था इतकी बिकट आहे हॉस्पिटलमध्ये, सर्वसामान्य जनता बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलला उपचार घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आज रोजगाराचं बघितलं तर नवी मुंबईतील 50 ते 60% युवा बेरोजगार आहेत. तुम्ही जर सर्वे केला तर तुम्हाला ह्याची माहिती जरूर मिळेल की युवा वर्गांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. फक्त ॲडव्हर्टाईज केले जातात, प्रत्येक पक्षांचे मेळावे ठेवले जातात, पण नक्की मुलांना तिथे रोजगार उपलब्ध होतो का, याचीही जरा खंत वाटते मला पक्षांकडून. आणि जर आपल्याला नवी मुंबईत जर बदल हवा आहे तर माझं असं म्हणणं की युवा नेतृत्वांची गरज आहे सध्या आणि सुशिक्षित हवा आहे, बस हीच अपेक्षा माझ्याकडून. एकूणच आपण पाहिलं की नवी मुंबईकरांनी अनेक समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. काही समस्या पूर्ण झाल्यात, काही अधिक वाढलेल्या आहेत, अशा प्रकारची मागणी आहे. आणि जे आता विधानसभेला उभे राहतील ते सुशिक्षित नेतृत्व असावं, अशा प्रकारची मागणी देखील जोर धरते. एकूणच नागरिकांचा जो कल आहे तो आपण या संपूर्ण आवाज महाराष्ट्राचा या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांनी जाणून घेतलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.